हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी. नमस्कार. प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवत असलेले आणि कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहामध्ये एक काळ गाजवलेले, सध्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले दत्ताजी टिपगुडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. प्रभाग निवडणूक लढवण्यासंदर्भातली त्यांची भूमिका, त्यांची मतं आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत. नमस्कार टिपगुडे साहेब. नमस्कार. मला पहिल्यांदा सांगा की प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवण्या पाठीमागचं आपलं कारण काय? प्रभाग क्रमांक 10 हा जो मतदारसंघ आहे, जो पूर्वीचा माझा मतदारसंघ आहे, तो प्रभाग क्रमांक 56. त्या 56 प्रभागामध्ये मी एकदाच नाही तर 2 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. एकदा मी स्वतः 95 ते 2000 मध्ये निवडून आलेलो आहे. त्याच्यानंतर 2010 ते 2015 या कालावधीमध्ये माझी मिसेस निवडून आलेली आहे. जनतेने मला भरघोस मतानं आणि बिन पैशाचं निवडून दिलेलं आहे. त्या जनतेचं मी खरोखर आभारी आहोत. त्याचबरोबर आता प्रभाग हे 4 झाले, 4 प्रभाग एकत्र आलेत, त्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणूक लढवत असताना आता 4 प्रभाग एकत्र झालेत. साहजिकच वेगवेगळ्या प्रभागातल्या लोकांशी तुमचा सामना होणार आहे. ज्या प्रभागामध्ये तुम्ही कधीच काम केलेलं नाही अशा प्रभागातली लोक सुद्धा तुम्हाला अटॅच आता या निमित्तानं होणार आहेत. तर या सगळ्या प्रभागामध्ये नेमक्या समस्या काय आहेत त्याचा अभ्यास तुम्ही या निमित्तानं केलाय का? केलाय. काय काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रभाग क्रमांक आमचा पूर्वीचा तिथे कदमखण आहे. त्या कदमखणमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठत असतं आणि जनतेच्या घरात पाणी जात असतं. त्यामुळं जनतेला फार भयानक मोठा त्यावेळेचा प्रॉब्लेम आणि प्रश्न मोठा होतो. त्याच्यामुळं जनता हैराण झालेली असते. तो प्रश्न मी सोडवण्याचं पहिलं प्राधान्य देणार. परत दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम आहे. माझ्या माता भगिनी प्रभागामध्ये दिवस त्या पाण्यासाठी तळमळत असतात. करंगडे एवढं पाणी असते. पण कोल्हापूर महानगरपालिकेला अनेक वेळा तक्रारी केल्या, अनेक वेळा आंदोलनं केली, अनेक वेळा रस्त्यावरती आम्ही लढाई खेळली आहे पाण्यासाठी. त्यासाठी मी एकदा तर मी जेल भोगलेला आहे त्या पाण्याच्या प्रश्नासाठी. म्हणून मला पुन्हा त्या जनतेला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मला मैदानात उतरायचं आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे कदमखणमध्ये शहाजी वसाहत जो एरिया आहे, परत खरी कॉर्नरचा एरिया आहे, अशा ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम, ड्रेनेजचे प्रॉब्लेम, रस्त्यांचे प्रॉब्लेम, गटरचे प्रॉब्लेम, सरनाईक कॉलनीमध्ये मोठ्या पावसात पाणी साचत असतं, तो एक प्रॉब्लेम. ते मला सोडवण्याचं संधी मिळणार आहे आणि हे केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, एवढं मी सांगू इच्छितो. रस्ते, गटार, ड्रेनेज, पाईपलाईन ह्या सगळ्या किंवा विजेचे दिवे, पथदिवे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नगरसेवकांची प्राधान्यानं कामं आहेत, ती आपण करणारच आहात. हो. त्याच्या पलीकडे जाऊन प्रभागामध्ये आणखी कशाची गरज आहे? विशेषतः महिला वर्ग वगैरे आहे, तर त्यांना नेमकी कशाची गरज आहे किंवा तिथं आणि काय सुखसुविधा तिथं द्याव्या असं तुम्हाला वाटतं? आमच्या प्रभागामध्ये फ्रिंगाई हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये सुखसुविधा तिथं काहीच मिळत नाही. माझी एक इच्छा तिथं आहे की बाबा तिथं बेडचं हॉस्पिटल झालं पाहिजे. जेणेकरून प्रसूतिगृह असो किंवा इतर कुठल्याही महिलांच्या समस्या असो, जर ॲडमिट करता यावं आणि त्याची चांगली सुखसोयी त्यांना मिळाव्यात, यासाठी मी तो एक प्रयत्न माझा नक्कीच करतो. तुमच्या प्रभागामध्ये खाऊ गल्ली पण आहे. खाऊ गल्लीच्या संदर्भात काय प्लॅन केलेला आहे? खाऊ गल्लीचा जो रंकाळ्याच्या कडेनं जे खाऊ गल्ली आहे, तो रस्त्यात येण्या जाण्यासाठी थोडासा अडथळा होत असतो. आता जे रंकाळ सुशोभीकरण ह्या प्लॅनमध्ये तो खाऊ गल्लीचा एक प्लॅन तयार केलेला आहे आणि तिथे त्यांना शिफ्ट करून त्यांची व्यवस्था तिथे करण्यात येणार आहे. ओके, बरं. खरी कॉर्नर परिसरात बिनखांबी गणेश मंदिरा शेजारी
काही ड्रेनेजचे प्रश्न आहेत त्या संदर्भात पण काही लोक तुम्हाला भेटले होते. हो, त्या भेटले. संदर्भात काय मनामध्ये ठरवलंय, काय करणार आहे? त्या तिथे बिनकांबीच्या शेजारी खरी गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये ड्रेनेज पाईपलाईन टाकल्या, पण ती मेन ड्रेनेजला ती जोडलेली नाही. पावसाळ्यामध्ये काय होतं, पाणी आलं की ते ड्रेनेज ओव्हरफ्लो होते आणि रस्त्यानं सगळ्या वाहत असते आणि त्या येण्या जाणाऱ्या लोकांना त्याचा फार त्रास होतो. आणि निवडून आल्यानंतर तुम्ही ड्रेनेज पाईपलाईन तिथं जोडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. टिपूगडे साहेब, तुमची सुरुवात झाली रस्त्यावरच्या आंदोलनातनं. शिवसेनेचे तुम्ही खंदे कार्यकर्ते होता आणि रस्त्यावरच्या कोल्हापूरच्या नागरिकांसाठी जे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न घेऊन कायम सातत्यानं तुम्ही महानगरपालिका असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, तर सातत्यानं धडक मारली, आंदोलनं केली. आंदोलनातनं चळवळीतनं पुढे आलेलं नेतृत्व अशी तुमची कोल्हापूर जिल्ह्याला, कोल्हापूर परिसराला ओळख आहे. शिवसेनेचे तुम्ही एकेकाळी खंदे कार्यकर्ता, शिवसेनेनं तुम्हाला संधी पण दिली, नगरसेवक पण झाला. आता या निवडणुकीमध्ये असं काय घडलं की तुम्ही शिवसेना सोडून महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्ये सहभागी झाला? हां, चांगला प्रश्न तुम्ही विचारला, त्याबद्दल आभारी आहेत. मी 86 शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा कडवा शिवसैनिक होतो आणि अजूनही माझ्या मनात आहे की बाळासाहेबांचं मी एक बाळकडू घेतलेलं आहे. बाळासाहेबांचं जे देह आहे 80% समाजकारण, 20% राजकारण. राजकारणाचं आम्ही जमतच नाही, राजकारण कधी मी केलं पण नाही. जनतेने मला 2 वेळा निवडून दिलं. त्या कार्याच्या पोटी बाळासाहेबांनी जे बाळकडू मला दिलं ते त्या ताकदीवरती मी सामाजिक कार्य केलं आणि मला जनतेनं मला 2 वेळा निवडून दिलं. ह्याची मला फार आनंद आहे. आणि आत्ताच काय झालं, मला शिंदे गटाचे मंडलिक साहेब भेटले एक दिवस. मला म्हणाले, महाराज आम्हाला भेटायचं आहे. ठीक आहे म्हटलं, भेटूया. मग मी त्यांच्याकडे गेलो. मला म्हणाले, महाराज आमच्याकडे यायला पाहिजे, आमच्याबरोबर राहायला पाहिजे. पण म्हटलं माझ्या तिकिटाचं काय, तुम्हाला तिकीट द्यायची माझी जबाबदारी आहे असे म्हटले. आणि तिथून मला राजेश क्षीरसागर यांची मला भेट घालून दिली. भेट घालून दिल्यानंतर स्वतः राजेश क्षीरसागरने मला शब्द दिला होता की मला कुठल्याही परिस्थितीत OBC मधून तिकीट देतो म्हणून सांगितलं होतं. त्या आशेवरती मी आत्तापर्यंत होतो. पण तिने मला टप्प्याटप्प्याने देतो करत मला तिने तिकीट शेवटच्या टप्प्यात नाकारलं. मला म्हणाला, मला अडचण आहे, मला काय करता येत नाही, हे असे मला शब्द वापरले. माझ्या लक्षात आले की बाबा ह्यांच्याकडनं आपल्याला काही होणार नाही. पण मला जिसका कोई नाही उसका भगवान होता है हे मला आता सांगावं लागतंय की मला त्या रूपात, भगवानाच्या रूपात मला बंटी पाटील साहेब भेटले आणि बंटी पाटील साहेबांनी मला काँग्रेसचं तिकीट दिलं आणि मी त्या काँग्रेसच्या तिकिटावर, चिन्हावर मी आज महापालिकेची निवडणूक लढवत आहे. बर, कोल्हापूर महापालिकेमध्ये बरीच वर्ष, म्हणजे आता अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती. सत्तेच्या काळामध्ये काही प्रश्न सुटले, काही प्रश्न तसेच राहिले. विशेषतः पाणी प्रश्नाच्या संदर्भात बरीचशी टीका होते की आमदार सतीश पाटीलांनी हा प्रश्न सोडवला पण त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करत तुम्हाला काँग्रेसच्या माध्यमातून पुढे जायचं आहे. तर प्रभागामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा प्रभागातल्या नागरिकांच्या या संदर्भात काय अपेक्षा आहेत यांचा कधी अभ्यास केला आहे का? की पाणी प्रश्नाच्या संदर्भात असतील किंवा गटरीच्या संदर्भात, रस्त्या संदर्भात नागरिकांनी तुम्हाला भेटून आपल्या समस्या सांगितल्या असतील किंवा त्यांच्या काही अपेक्षा असतील, तर काय त्यांच्या अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं? नगरसेवक नेहमी आपल्याला भेटला पाहिजे. कधीही नगरसेवकाला जर काम सांगितलं तर नगरसेवकानं काम केलं पाहिजे. अशा नागरिकांच्या समस्या आहेत. आणि माझं कामाची पद्धत अशी आहे की जनतेच्या दारात नगरसेवक हे सकाळी, हे रोज मी सकाळी 7 वाजता उठून जनतेच्या दारात मी जाऊन त्यांचे काय जे प्रश्न असतील तिथल्या तिथं मार्गी लावत असतो. हे जनतेला सुद्धा माहिती आहे. जनतेनं माझे एकदाच नाही तर 2 वेळा निवडून दिल्यानंतर मी विकास कामं केलेले आहेत आणि जनतेबरोबर माझे संबंध दाट असल्यामुळं मला आजसुद्धा जनता मला टोटली ओळखत्या किंवा माझा नवीन परिचय करून द्यायला पाहिजे असे नवीन प्रभागामध्ये असं मला वाटत नाही. कोल्हापूर शहराच्या विकासासंदर्भात किंवा कोल्हापूर शहराच्या विस्तारीकरण, सक्षमीकरणाच्या संदर्भात काही प्लॅन, काही नियोजन डोक्यामध्ये आहे का? आहे. आमची कायमचीच मागणी असायची की कोल्हापूर शहर हे मोठं झालं पाहिजे
आत्तापर्यंत अनेक वेळा पुन्हा सिटी बघितल्या असता तुम्ही, अनेक सिट्या बघितल्या असत्या, अनेक वेळा त्यांची हद्दवाढ झाली, पण कोल्हापूर महानगरपालिकेची एकदाही हद्दवाढ झाली नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्ही नेत्यांच्या पाठीमागं लागून हे आम्ही हद्दवाढ केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे एक मनोदय आम्ही ठेवलेलं आहे आणि ते पुढं आम्ही नेत्यांच्या पुढे मांडून हद्दवाढ करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. झोपडपट्टी पण तुमच्या प्रभागामध्ये आहे. हो, झोपडपट्टीवासियांच्या काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? झोपडपट्टीवासियांच्या समस्या भरपूर आहेत. झोपडपट्टीवासियांची घर बांधून देणे, त्यांच्या नावावरती जागा करणे, त्यांना तिथं सुखसुविधा करून देणे, हे जे प्रश्न आहेत हे आम्ही मार्गी लावण्याचं हे काम आम्ही नेत्यांच्याकडून वरच्या विधानसभेत जे काय प्रश्न मांडून तिथलं मार्गी लावायचं हे काम आम्ही त्यांच्या मागे लागून करून घेण्याचं मनोदय आहे. तुमच्या प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या किती आहे, त्यामध्ये महिलांची संख्या किती आहे आणि प्रभागामध्ये तुमचा संपर्क आतापर्यंत पूर्ण झालेला आहे का? कारण आता दिवस 5-6 दिवस राहिलेले आहेत. तर तुमचा संपर्क पूर्ण झालेला आहे का आणि तुम्हाला या निवडणुकीसंदर्भात काय वाटतं की काय होईल? प्रभागामध्ये 29,000 लोकसंख्या आहे, 24,500 मतदार आहेत, 12,500 महिला आहेत आणि पुरुषही त्याच पद्धतीनं त्या लेवलचे आहेत. तुम्ही मतदारापर्यंत पोहोचला हां, तर तुमच्याबद्दल किंवा एकूण ह्या सगळ्या तुमच्या पॅनल संदर्भात मतदारांचं काय मनामध्ये हे आहे असं? आता जवळजवळ आम्ही गणपती आल्यापासून गणपतीच्या शुभेच्छेचं कार्ड आम्ही काढले होते, घरोघरी आम्ही पोच केलेले आहेत. त्याच्यानंतर माझा एक वाढदिवस झाला, वाढदिवसाच्या आमंत्रण हे जनतेपर्यंत आम्ही घरोघरी जाऊन दिलं होतं. त्याच्यानंतर आता या निवडणूक लागली, त्याच्यानंतर आमची पॉम्पलेट 2 वेळा आम्ही जनतेच्या दारापर्यंत पोचलेला आहे. त्यामुळे आता चांगली ओळख झालेली आहे जनतेची. जनतेला सुद्धा माहिती आहे बाबा हे धडपडीचा माणूस आहे, याला निवडून दिल्याशिवाय आपण कमी पडू नये, हे जनतेचं ध्येय आहे. महापालिकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही एका प्रभागाचे नगरसेवक असता, पण तुम्ही शहराचं प्रतिनिधित्व करता. अशा वेळा संपूर्ण शहराच्या संदर्भात अजून काही विकासाचा प्लॅन डोक्यामध्ये आहे का? आहेत, भरपूर आहेत. आता शासनाच्या स्कीमा चांगल्या आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून प्लॅनसुद्धा तयार आहेत. फक्त आता 10 वर्ष इलेक्शन झालेलं नव्हती, महापालिका सभागृह नव्हतं, पण आत्ता महापालिका होणार, सभागृह होणार, त्या माध्यमातून आम्ही हे विषय मांडून मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शहरात सध्या महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत असं तुम्हाला वाटतं? शहरात भरपूर आहेत. रंकाळा तलाव आहे. रंकाळा तलाव हे कोल्हापूर शहराचं नाक आहे. बरोबर. त्या रंकाळा तलावामध्ये आज पाण्याची परिस्थिती, जनता जर फिरायला जाते रोज सकाळी त्यावेळेला दुर्गंधी वास, तिथे कचरा पडलेला असतो, त्याची स्वच्छता होत नाही, आरोग्यास ते धोकादायक आहे. हा एक मोठा प्रश्न आहे. परत रहदारीचे अडथळे आहेत, वाहतूक कोंडी आहे. वाहतूक कोंडी ही एक सुरळीत चालली पाहिजे, तो एक प्रश्न आहे. रस्ते आहेत का खड्डे आहेत हे समजत नाही आहे. त्यासाठी रस्ते सुरळीत आणि चांगले सुव्यवस्थित केले पाहिजेत, ह्यासाठी सुद्धा आम्ही धडपडणार आहोत. तर हे होते दत्ताजी टिपवडे. शहराच्या प्रश्नासंदर्भात गेली 10 वर्ष विविध प्रकारची आंदोलनं केल्यामुळं शहराचे प्रश्न नेमके काय आहेत यांची त्यांना खोलवर जाणीव आहे, त्याचा अभ्यास आहे, ते सोडवण्याची धमक आहे आणि महापालिकेमध्ये 10 वर्षात त्यांनी या संदर्भात बरेचसे प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे एक अनुभवी माणूस म्हणून काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 10 मधल्या लोकांनी त्यांना महापालिकेमध्ये पाठवावं अशी विनंती, असं आवाहन त्यांनी या निमित्ताने केलेलं आहे. आणि आपल्या अनुभवाचा फायदा प्रभागाच्या विकासासाठी, प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी ते निश्चितपणे करतील अशी ग्वाही या निमित्तानं दिलेली आहे. त्यांचा निकाल काय लागतो हे 16 जानेवारीला बघणं आपल्या सर्वांसाठी औत्सुक्याचं ठरेल. धन्यवाद. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B.